नमस्कार. दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 20 जुलै 2026 आज चंद्र कन्या राशीमध्ये असून संध्याकाळी 7:10 चंद्र हस्त नक्षत्रातून चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 6व्या भावात आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही एकदम ऍक्शन मोड मध्ये असाल. पेंडिंग कामे हातावेगळी कराल, पण संध्याकाळी 7:10 नंतर तुमच्यात मंगळाची ऊर्जा येईल आणि तुम्ही विरोधकांचा थेट धुवा उडवाल. अश्विनी नक्षत्र संध्याकाळपर्यंत नशिबाचे सुरक्षा कवच लाभेल, पण रात्री विनाकारण वाद करू नका, काळजी घ्या. भरणी नक्षत्र सकाळची खर्चाची कटकट रात्री पूर्णपणे सुरक्षित होईल, संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कृतिका नक्षत्र सकाळचा बोनस आणि आनंद रात्री अचानक खर्चामध्ये बदलू शकतो, त्यामुळे खर्च टाळा आणि खिशाला जपा. मेष राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक हिरवी वेलची नक्की ठेवा. शत्रू शांत राहतील आणि कामे वेगाने होतील. वृषभ राशीला आज 5व्या भावातील चंद्रामुळे शेअर मार्केट आणि अभ्यासात खूप वेगाने विचार करावा लागेल, पण संध्याकाळनंतर तुमची बुद्धी अतिशय क्रिएटिव्ह आणि डिझायनिंगच्या मूड मध्ये चालेल. कृतिका नक्षत्र सकाळचा आर्थिक फायदा रात्री खर्चात जाऊ शकतो, शेअर मार्केटमध्ये थोडी काळजी घ्या. रोहिणी नक्षत्र सकाळची मानसिक दगदग संध्याकाळी अनपेक्षित लॉटरीमध्ये बदलू शकते, संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मृग नक्षत्र दिवसभर भाग्याची VIP साथ मिळेल, पण रात्री थोडा शारीरिक थकवा जाणवू शकतो, थोडा आराम करा. वृषभ राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी देवघरात कोणतेही एक ताजे पांढरे फूल नक्की अर्पण करावे. तुमचा निर्णय अगदी अचूक ठरेल. मिथुन राशीसाठी चंद्र 4थ्या भावात आहे. आज घरात प्रत्येक गोष्ट वेगाने आवरावी लागेल. आईची खूप मदत होईल. संध्याकाळी तुम्हाला घरातील डेकोरेशन आणि काहीतरी नवीन वस्तू आणण्याची इच्छा होईल. मृग नक्षत्र घरातील कामात नशिबाची साथ मिळेल, पण रात्री थोडा आळस वाढेल. आद्रा नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि रात्री साक्षात भाग्याची दुहेरी भक्कम साथ मिळते आहे. पुनर्वसू नक्षत्र संध्याकाळपर्यंत धोका आहे, आईशी वाद टाळा, आईच्या तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळी मित्रांमुळे रिलॅक्स वाटते. मिथुन राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी घराच्या हॉलमध्ये एका वाटीत 2 वड्या कापूर नक्की जाळा, घरातील नकारात्मकता नष्ट होईल. हा उपाय आज संध्याकाळी व उद्या संध्याकाळी दोन्ही दिवस करावा. कर्क राशीला चंद्र 3ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमचा टायपिंग स्पीड, फोन कॉल्स आणि धाडस एकदम बुलेट ट्रेनच्या वेगात असेल. संध्याकाळनंतर अचानक एखादा लहानसा पण मजेशीर प्रवास घडू शकतो. पुनर्वसू नक्षत्र संध्याकाळपर्यंत प्रवासात घाई टाळा, डेंजर झोन आहे, काळजी घ्या. रात्री मित्रांची मदत मिळतेच आहे. पुष्य नक्षत्र संध्याकाळच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण रात्री संवाद सिस्टीम क्रॅश होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद होऊ शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तीला दुखवू नका. आश्लेषा नक्षत्र सकाळचे भावंडांशी झालेले गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होऊ शकतात आणि कामात 100% यश मिळेल. कर्क राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना गोमातेला थोडासा पालक किंवा हिरवा चारा नक्की खाऊ घाला. धाडसी निर्णय यशस्वी होतील. सिंह राशीला आज चंद्र 2ऱ्या भावातून फळे देईल. आज तुम्ही एक रुपयाचा वेगाने हिशोब काढण्यात मग्न असाल. संध्याकाळनंतर मंगळाच्या चित्रा नक्षत्रामुळे अचानक तुम्हाला काहीतरी लक्झरी, दागिने किंवा फॅशनवर खर्च करण्याचा मोह होऊ शकतो. मघा नक्षत्र दिवसभर बँक बॅलन्स सुरक्षित राहील, पण रात्री कुटुंबात नेटवर्क इश्यू म्हणजे वाद संभवतोय, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचे खर्चाचे स्पीड ब्रेकर रात्री ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलतील, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा मिळालेला धनलाभ संध्याकाळी अचानक खर्चात बदलू शकतो, सायंकाळी खर्च टाळा. सिंह राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये चांदीचे एक छोटे नाणे नक्की ठेवा, पैशांची आवक स्थिर राहील. कन्या राशीच्या लोकांना आजची हिरो तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. तुमच्यातील परफेक्शनिस्ट आज वेगाने कामे उरतील, पण संध्याकाळनंतर पर्सनॅलिटीमध्ये अचानक स्पार्क येईल आणि तुम्ही स्वतःच्या फॅशन आणि लुक वरती जास्त लक्ष द्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा आनंद संध्याकाळी अचानक कटकटमध्ये बदलू शकतो, स्वतःवरती कंट्रोल ठेवा, नियंत्रण ठेवा. हस्त नक्षत्र सकाळची मानसिक आणि शारीरिक दगदग संध्याकाळनंतर अचानक आनंदात किंवा लॉटरीमध्ये बदलू शकते. चित्रा नक्षत्र दिवसभर नशिबाची VIP साथ, पण रात्री थोडा मानसिक थकवा जाणू शकतो, त्यामुळे सायंकाळी आराम करा. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीनंतर कपाळावरती आणि गळ्यावर थोडे पांढरे चंदन नक्की लावा, डोकं एकदम शांत राहील.
तूळ राशीला चंद्र 12व्या घरातून फळे देणार आहे. आज तुम्हाला सगळं सोडून झोपावंसं वाटेल, पण संध्याकाळ नंतर मंगळामुळे अचानक तुम्हाला परदेशातील क्लायंटचे किंवा बाहेरगावी जाण्याचे विचार येऊ शकतात आणि ऑनलाईन शॉपिंगची भूक देखील वाढू शकते. चित्रा नक्षत्र, खर्चाच्या वेळी भाग्याची साथ मिळते, पण रात्री थोडा आळस वाढेल. स्वाती नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्रांची आणि साक्षात ईश्वराची दुहेरी साथ मिळते. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. विशाखा नक्षत्र, सायंकाळपर्यंत धोका आहे. कोणती मोठी गुंतवणूक करू नका, कोणाला उसने पैसे देऊ नका, शांत राहा. संध्याकाळी टेन्शन नक्की दूर होईल. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज डाव्या पायाच्या घोट्याला किंवा डाव्या खिशात एक साधा काळा धागा नक्की ठेवा. अनावश्यक खर्चाला आणि दृष्टीला ब्रेक लागेल. वृश्चिक राशीसाठी दिवसभर लाभाचा भाव ऍक्टिव्ह राहील. मित्रांचे कॉल्स, नेटवर्क आणि नफा जोरात मिळेल, पण संध्याकाळनंतर तुम्ही मित्रांसोबत एखाद्या नवीन डिझाईन किंवा इव्हेंटच्या प्लॅनिंग मध्ये मग्न असाल. विशाखा नक्षत्र, संध्याकाळपर्यंत मित्रांना उधार देणे टाळा. काळजी घ्या, रात्री मात्र जुने मित्र भेटून मदत करतील. अनुराधा नक्षत्र, संध्याकाळच्या आत महत्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे राहील. रात्री धोका आहे, कोणतेही महत्वाचे काम रात्री करू नका. ज्येष्ठा नक्षत्र, सकाळचे गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होऊन 100% यश मिळते. सायंकाळची वेळ उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी घराबाहेर मुंग्यांना थोडे साखरेचे दाणे नक्की खाऊ घाला. मित्रमंडळींमध्ये तुमचा प्रभाव टिकून राहील. धनुराशीला दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये वेगाने कामे उरकावी लागतील. बॉस एकदम परफेक्शन मागेल, पण संध्याकाळनंतर तुम्हाला ऑफिसमधून निघताना एकदम रुबाबदार वाटेल आणि कामाचे पूर्ण श्रेय तुम्हालाच मिळेल. मूळ नक्षत्र, दिवसभर नोकरी आणि इमेज सेफ राहील, पण रात्री सहकाऱ्यांशी वाद होतोय, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळचे कामातील अडथळे आणि खर्च रात्री सुरक्षित राहील आणि संध्याकाळची वेळ उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र, दिवसभराचा बोनस किंवा यश रात्री अचानक वादामध्ये किंवा कटकटमध्ये बदलू शकते, त्यामुळे संध्याकाळी काळजी घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे. आज कामाला निघताना आईच्या किंवा आई समान वयस्कर व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद नक्की घ्या. नोकरीतील विघ्ने दूर होतील. मकर राशीतील 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. आज शिस्तबद्ध पण वेगाने प्रवासाचे प्लॅन बनतील. संध्याकाळनंतर नशिबाचे दारे उघडतील आणि तुम्हाला एखाद्या कलात्मक गोष्टीमध्ये रस निर्माण होईल. उत्तराषाढा नक्षत्र, प्रवासातील आनंद रात्री अचानक एखाद्या खर्चाच्या खड्ड्यात आपल्याला घेऊन जाऊ शकतो, थोडं सावध राहा. श्रवण नक्षत्र, दिवसभराचा प्रवासाचा थकवा संध्याकाळनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये बदलतो आहे. धनिष्ठा नक्षत्र, दिवसभर VIP साथ, पण रात्री थोडं थकल्यासारखं राहील, त्यामुळे संध्याकाळी आराम करा. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या जवळचा एखादा पेन कामाच्या ठिकाणी गरजू व्यक्तीला नक्की द्या. भाग्योदय होईल, संवाद सुधारेल. पेन पुन्हा परत मागू नका. कुंभ राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशी वाद करू नका, हुज्जत घालू नका. संध्याकाळ नंतर मंगळामुळे अचानक तुमचा राग वाढू शकतो, त्यामुळे गाडी जपून चालवा आणि शांत राहा आणि आपल्या वाणीवरती नक्कीच नियंत्रण ठेवा. धनिष्ठा नक्षत्र, 8व्या भावातही भाग्याचा सपोर्ट तुम्हाला तारून नेईल, पण रात्री थोडा आराम करा. तारका नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्राची आणि साक्षात ईश्वराची अशी दुहेरी साथ तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका, आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, संध्याकाळपर्यंत धोका आहे. वाहन जपून चालवा. कोणतीही महत्वाची डील आज करू नका. संध्याकाळी टेन्शन जाईल, पण आज काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कागदात तुरटीचा खडा बांधून खिशात किंवा पर्समध्ये नक्की ठेवा. 8व्या चंद्राचा त्रास आणि नकारात्मकता पूर्णपणे दूर होईल. मीन राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत पळापळ करत वेळ जाईल. आज तुमचा जोडीदार एकदम परफेक्ट आणि घाईत असेल. संध्याकाळनंतर तोच जोडीदार अचानक एकदम डॅशिंग आणि फॅशनेबल अवतारात समोर येऊ शकतो, त्यामुळे संध्याकाळची वेळ थोडी ठीक राहील. पूर्वा भाद्रपद नक्षत्र, सकाळची फायद्याची डील धोक्यात येऊ शकते, त्यामुळे कोणती डील करताना विचार करा. काळजी घ्या, संध्याकाळी उत्तम आहे. उत्तरा भाद्रपद नक्षत्र, संध्याकाळच्या आत महत्वाच्या भागीदारीची कामे संपून टाका, कारण संध्याकाळी धोका होऊ शकतो. आपले जवळचे लोक आपले पाय ओढू शकतात, थोडी काळजी घ्या. रेवती नक्षत्र, सकाळचे जोडीदारासोबतचे गैरसमज रात्री पूर्णपणे मिटतील आणि संध्याकाळी 100% रिलेशनशिप मध्ये यश येईल. मीन राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरच्या उंबरठ्यावरती थोडेसे गुलाब पाणी नक्की शिंपडा. पार्टनर सोबतची वाद टळतील. हा उपाय आज सायंकाळी व उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा. तर मित्रांनो, हा होता 20 जुलैचा कन्या राशीचा आणि हस्त ते चित्रा नक्षत्राचा अत्यंत अचूक, सुपरफास्ट आणि ठसकेबाज लेखाजोखा. संध्याकाळी 7 नंतर तुमच्या कामाच्या वेगात काय स्टायलिश बदल झाला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.